लोकनेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करावं। 28 तारखेला संपूर्ण महाराष्ट्राला एक काळा दिवस आला, ज्या दुःखातून अजूनही आपण सावरलेलो नाही। लोकनेते अजितदादा पवार यांचं दुःखद निधन ही महाराष्ट्राला धक्का देणारी, आपल्या सर्वांना एक धक्का देणारी घटना होती। सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्यासोबत त्यांचे कुटुंबातील जे व्यक्ती आलेले आहेत त्यांच्यासाठी पंचायत समिती कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी। या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पंचायत समिती इंदापूर या ठिकाणी संपन्न होत आहे। यासाठी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले पंचायत समिती कर्मचाऱ्याला विनंती आहे की नवनिर्वाचित सदस्यांसोबत त्यांचे कुटुंबीय आलेले आहेत, त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावा व पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावा। पंचायत समितीतील सर्व कर्मचाऱ्यांना पाठीमागे विनंती आहे की पाठीमागे कृपा करून खुर्च्या वाढवण्यात याव्यात, खुर्च्या वाढवण्यात याव्यात। नवनिर्वाचित सदस्य यांच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांना आपण जागा निर्माण करून द्यावी, जागा उपलब्ध करून द्यावी। सर्व पंचायत समिती कर्मचाऱ्यांना विनंती आहे की कृपया आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा सन्मान सोहळा आज पंचायत समिती इंदापूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। यासाठी माननीय दत्तारामा वगणे साहेब त्याचबरोबर माननीय हर्षवर्धन पाटील यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मी भाऊंना विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं। सर्वांना विनंती आहे की कृपया आपण स्थानापन्न व्हावं। पाठीमागे खुर्च्या वाढवण्यात याव्या। नवनिर्वाचित सदस्य यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कृपया खुर्ची उपलब्ध करून देण्यात यावी। कर्मचाऱ्यांना बसू द्या, बसा बसा तुम्ही बसा, कर्मचाऱ्यांनी बसा सगळे कृपया पाठीमागे खुर्च्या उपलब्ध करून देण्यात याव्या। अरे इथं घे ना, समोर येते तिथून तिथे येते।
पाठव. आता काय झालं ते पाठव. सोमवारी मला फोन करा सोमवारी. दोन मिनिट. 28 तारखेला या महाराष्ट्रासाठी आपल्या सर्वांसाठी काळा दिवस उगवला. आपल्या सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा यांचं दुःखद निधन झालं. आपण सर्वजण या ठिकाणी सुरुवातीला उभे राहून 2 मिनिटं दादांना आपण 2 दिवस श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. अर्धा तासानं करतो. ओम शांती शांती शांती. चालू करा, डायरेक्ट चालू करा. या ठिकाणी आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मी माननीय गट विकास अधिकारी साहेबांना विनंती करतो की कृपया आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. ठीक आहे. धन्यवाद. आज पंचायत समिती इंदापूर या ठिकाणी माननीय कृषी मंत्री महोदय माननीय दत्तात्रय मामा भरणे साहेब तसेच विचारपीठावर उपस्थित माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, विचारपीठावर उपस्थित माननीय श्री आप्पासाहेब जगदाळे साहेब, हनुमंताबा प्रतापाबा आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे सर्व सन्माननीय नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य ज्यांचा सन्मान सोहळा सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी मला खरंच सांगायला आनंद होतोय की पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच सन्माननीय नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान सोहळा आपण पहिल्यांदा इंदापूर तालुक्यात घेतोय. खरं तर आपण कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके माननीय अजितदादा यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. खरं तर तो एक आपल्या सर्वांसाठी एक मोठा धक्का की न भरून येणारी हानी आज आपल्या समोर आहे आणि यातूनच पुढे जात दादांच्या विचाराने आज खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याला एक चित्र आज आपण एक वेगळा नवीन आदर्श आपण घालून दिलेला बघतोय. या विचारपीठावर सन्माननीय लोकप्रतिनिधी एक जीवाने एक मनाने आज आहेत आणि या एक विचारधारेतून आपल्याकडं सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सर्व सन्माननीय पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आहेत आणि मी वैयक्तिक गट विकास अधिकारी म्हणून खरं तर मला एक अतिशय आनंदाची बाब आहे की एका विचाराची सर्व टीम आहे. मला भविष्यात सगळ्यांच्या मार्गदर्शनात एक चांगलं काम करण्याची संधी या ठिकाणी आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या सूचना होत्या की आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या नावानं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात ग्राम विकास विभागाचं एक नवीन अभियान 6 ऑगस्टचा जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार 17 सप्टेंबर पासून आपण राबवत आहोत. 31 डिसेंबर पर्यंतची मुदत होती परंतु नव्याने मुदतवाढ होऊन 31 मार्च पर्यंत हे माननीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण राबवतोय. तालुक्यातल्या सगळ्याच गावांमध्ये असलं तरी पहिल्या टप्प्यात 20% ग्रामपंचायती म्हणजे 23 ग्रामपंचायतीमध्ये हे अभियान आपण राबवतोय. जवळपास सगळ्या प्रकारे एखाद्या गावाचा 100% विकास व्हायचा असेल तर पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, कृषी विभाग, तहसील विभाग अशा सगळ्या विभागांचा समन्वय, MSCBचा विभाग असेल, पाणी पुरवठा विभाग असेल, MGP असेल, अशा शासनाच्या सगळ्याच विभागांचा सहकार्य घेऊन एखाद्या गावाचा विकास करण्याचा उद्देश ह्या अभियानाचा आहे. आणि या निमित्ताने या अभियानाची सुद्धा तोंड ओळख आपल्या सन्माननीय नवनिर्वाचित सदस्याचा व्हावी हा एक उद्देश आणि बऱ्याच कालावधीनंतर साधारण 2021 पूर्वी आपल्याकडे सर्व
राज्यभरात ह्या कार्यकारिणी अस्तित्वात होत्या. नंतर कार्यकारिणीचा कालावधी संपल्यानंतर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की काही अडचणीमुळे ह्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. परंतु मला या ठिकाणी नक्की सांगायला आवडेल की खऱ्या अर्थानं पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामीण भागातल्या सर्वसामान्यांच्या लोकांच्या आणि प्रशासनाच्या मध्ये नाळ जर असेल तर हे सर्वांनी लोकप्रतिनिधी आहेत. एखाद्या तालुक्याची लोकसंख्या जर 2 लाख 3 लाख लोकसंख्या असेल तर ते लाभार्थी प्रत्येक वेळेस लाभार्थी गट विकास अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्या वेळेस पदाधिकारी आपापल्या कुठल्याही कामानिमित्त गावात फिरत असतात त्यावेळेस हे लाभार्थी सन्मान्य सदस्यांना संपर्क करतात, त्यांच्या अडचणी सांगतात आणि एकत्रितरित्या या सर्व सन्मान्य सदस्यांच्या मार्फत प्रशासनापर्यंत हे सर्व विषय पोहोचवले जातात आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या विकासासाठी, लाभार्थ्यांच्या अडचणीसाठी एक मोठा मार्ग पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला निघताना दिसतो. मागचे 3-4 वर्ष या सभागृहात सन्मान्य लोकप्रतिनिधी नव्हते, त्यांच्याशिवाय प्रशासकाच्या माध्यमातून आम्ही हे काम करत होतो आणि हे काम करत असताना आम्हाला बऱ्याचदा असं होतं की प्रश्न लाभार्थ्यापासून डायरेक्ट इथपर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळं हे आज पदाधिकारी आपल्याकडे आलेले आहेत, यांचा सत्कार सन्मान सोहळा होणं आवश्यक आहे आणि याच कामाचा, या कार्यक्रमाचं प्रचार प्रसार माहिती तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आणि राज्यात व्हावा यासाठी एक मोठं योगदान आपल्या पत्रकार बांधवांचं असणार आहे की ह्या सकारात्मक कार्यक्रमासाठी चांगली प्रचार प्रसिद्धी व्हावी यासाठी आपले सन्मान्य पत्रकार बांधव या सभागृहात उपस्थित आहेत. त्यामुळे मी त्या सर्वांनाही विनंती करतो मी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या नरेगाव विभागाच्या आपल्या गट विकास अधिकारी भोसले मला त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं जनतेची नाळ, प्रशासनाचा दुवा म्हणून आपले सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी आपले या ठिकाणी काम करत आहेत. त्यांचं सत्कार सन्मान अतिशय यथोचितरित्या व्हावा हीच या कार्यक्रमाची अपेक्षा आहे. त्यामुळे मी आज आमच्या विनंतीला मान देऊन जे सर्व सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि सर्वसामान्य मंडळींना आपल्या भावी वाटचालीसाठी हे अभियान खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी होण्यासाठी आपण लोकसहभाग, लोकवर्गणी किंवा आता काय होते शाळांसाठी सीसीटीव्ही, शाळांसाठी सोलार, ग्रामपंचायतीसाठी सोलार, हे बऱ्याच खर्चिक बाबी आहेत. तर आमची विनंती राहील सन्मान्य लोकप्रतिनिधींना की ज्या ज्या ठिकाणी आपण लोकसहभाग, लोकवर्गणी, ग्रामपंचायत निधी किंवा आपल्या माध्यमातून जर CSR कुठून उपलब्ध होत असेल तर त्या CSRच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामपंचायती सक्षम, शाळा, अंगणवाडी, दवाखाने सक्षम करण्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करूया, हे अभियान यशस्वी करूया आणि ही खऱ्या अर्थानं माननीय उपमुख्यमंत्री महोदय आपल्या सर्वांचे लाडके दादा यांना ती खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल असं माझा मी विचार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. एक मिनिट अध्यक्ष लोक कोकण बोलतील 2 मिनिटं सत्कार नंतर प्रश्न होतील. कोकणे सरांना आपण विनंती करतो की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. तिथेच बोलायचं ते. एक मिनिट आबा ऑफिससाठी नवनिश्चित सदस्यांचा सत्कार आपण इथं आयोजित केलेला आहे पंचायत समितीमध्ये. 28 तारखेला जी घटना घडली, त्या अजितदादाचं विमान अपघातात दुःखात निधन झालं, त्यांना आपण इथं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. परंतु जिल्हा परिषदचे 8, पंचायत समितीचे 16च्या 16 सदस्य असे एकूण 24 सदस्य निवडून आल्याबद्दल मी तालुक्याच्या वतीने त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. परंतु या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धनराव पाटील, PDC बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, आमचे नेते प्रतापबाबा पाटील, सर्व सदस्य आणि पत्रकार बांधवांनी आणि बाकीच्यांना. परंतु आज आनंद असा वाटतो की 24च्या 24 जागा देऊन अजितदादाला खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण असं प्रत्येक ठिकाणी बोललेलो होतोच
की 24 जागा जर निवडून आल्या तरच खरी श्रद्धांजली दादाला ठरेल. त्याप्रमाणे तालुक्यातल्या जनतेने बी दादा आणि सगळ्या 2 मान्यवरांवर एकत्र आल्यामुळं सगळ्यांनी भरघोस यश दिलं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतापबाबा पाटील आपले. आज इंदापूर तालुका पंचायत समितीच्या वतीनं नवीन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे, माजी सहकार मंत्री मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील, अप्पासाहेब ढकळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनंतराव कोकाटे, बीडीओ साहेब, सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, सर्व पत्रकार मंडळी. हा कार्यक्रम पंचायत समितीच्या वतीनं इंदापूर तालुक्यामध्ये सरकारला घेत असताना या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीच्या निमित्तानं मान्य मान्य हर्षवर्धन पाटील आणि अप्पासाहेब ढकळे यांनी प्रत्येक गावात प्रत्येक दौऱ्यात किंवा 24च्या 24 सीटं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळाची चिन्ह निवडून द्या असं आव्हान जनतेला केलं आणि जनतेने त्याचं आव्हान स्वीकारून 24ची 24 सीटं आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनतेने आणि ह्या तालुक्यातल्या जनतेने आपल्याला सर्वांना निवडून दिलं आणि हीच आदरांजली आपण अजितदादांना वाहिलेली आहे. हे काम करत असताना आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीने मला एक सदस्यांना नवनिर्वाचित सदस्यांना एक सूचना करायची आहे. तुम्ही सर्व नवीन जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि पंचायत समिती सदस्य आहेत. या 2 जिल्हा परिषद सदस्य जुने अंकिता पाटील आणि डोळे सर, त्यांना कामाची पद्धत जनतेचं काम पंचायत समितीचं काम माहित आहे. परंतु नवीन जिल्हा परिषद सदस्यामध्ये तुकाराम पडळकर किशन मेहनताईने काम केलं नाही पंचायत समितीवर. परंतु तुम्हाला आवर्जून एक सूचना मला जाता जाता करायची की खूप मोठं काम करायला संधी तुम्हाला उपलब्ध जनतेने करून दिली, नेत्यांनी करून दिलेली आहे. त्याचा लाभ आणि फायदा आणि याचं सोनं करायचं काम येत्या 5 वर्षामध्ये तुम्हाला करायचं आहे. आणि अतिशय काम करायची पद्धत जिल्हा परिषद नियोजन मंडळ आणि पंचायत समिती खालच्या ग्राम पातळीवर गाव पातळीपर्यंतच्या कामामध्ये विकास कामामध्ये तुम्हाला तुमचा ठसा उतरायचा चान्स आहे. लोकांना आदराने वागणूक द्या आणि लोकांची कामं करा आणि त्यामध्ये तुमच्या पक्षाचं तुमच्या नेत्याचं मान मोठा झाला पाहिजे ही सर्वांनी पहिल्यांदा काळजी घ्या. ज्या पक्षाने आपल्याला जबाबदारी दिली ते मात्र ध्यानात ठेवून काम करा. एवढेच माझी कळकळीची मी जास्त बोलणार नाही. हर्षवर्धन पाटील आप्पासाहेब ढकळे मामा हे सर्वजण भाषण करणारे त्यांच्या सूचना करतील. परंतु पंचायत समितीचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आणि ह्या सहयोगाचा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या ठिकाणी आप्पासाहेब ढकळे बोलतो. पंचायत समितीच्या जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले नेते आणि कृषी मंत्री आदरणीय दत्ताभाऊ भरणे, त्याचप्रमाणे आपले मार्गदर्शक आपले नेते हर्षवर्धनजी पाटील साहेब, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अनंतराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री प्रतापबाबा पाटील, पंचायत समितीचे अधिकारी साहेब, पुढे साहेब, त्याचप्रमाणे सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य. दादांच्या 28 तारखेला अपघाती निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. यातून आपण निवडणूक लढवत असताना साध्या पद्धतीनं आपण निवडणूक घरोघरी जाऊन प्रचार केला. सर्व उमेदवारांनी कुठलाही विजय उत्सव साजरा केला नाही. सर्वांनी आजही मनामध्ये दादा आपल्या हयात आहेत असं प्रत्येकाला वाटतं. परंतु दादांच्या निधनाने जी आपल्या तालुक्यावरती जे प्रेमाचा आशीर्वाद होता तो आशीर्वाद आपल्याला आता मामाच्या भाऊंच्या पवारसाहेबांच्या सुनित्रा वहिनीच्या सुप्रियाताईंच्या यांच्या माध्यमातून आपल्याला इथून पुढे
या ठिकाणी काम करावं लागेल. मी प्रथमतः जिल्हा परिषद सदस्य जे निवडून 8 आले आणि पंचायत समिती 16 सदस्य निवडून आले त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि विशेष करून मी प्रतापबाबाला शुभेच्छा देतो. तुम्ही गट रचना देवतीच केली म्हणून सदस्य तुम्ही वास्तव नाही करत. त्यामुळं आपले सर्व सदस्य चांगल्या मताने निवडून आले. मी इंदापूर तालुक्यातील ज्यांनी आपल्या उमेदवाराला मतदान केलं, ज्यांनी नाही केलं, या सर्वांना मी मनापासून त्यांचा आभार मानतो की चांगलं मत घेतलं. सागर हसतोय. आज तसं पाहिलं तर कार्यकर्त्यांनी बी 8 दिवसाच्या काळामध्ये अतिशय कष्ट घेतलं आणि मतदान चांगल्या प्रकारे घडवून आणण्यामध्ये या ठिकाणी प्रयत्न केला. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. सर्व जिल्हा परिषदेचे पंचायत समिती सदस्यांना विनंती करतो की आपल्या जबाबदाऱ्या इथून पुढे वाढलेले. शेवटी आपण त्या गटामध्ये ज्या गटामधून आपण निवडून आलो त्या गटामध्ये वरच्या नेत्यांना लक्ष घालण्याची गरज एवढी अशा प्रकारचं काम आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. एक मिनिट काय झालं चुकून राहिलं. पंचायत समितीच्या सगळ्याच्या वतीनं बाबा बोलतील झेडपी सदस्य वतीने कोण बोलतोय? एक जण बोला. झेडपी सदस्य वतीने कोण बोलतोय? शेंडे साहेबांना विनंती की पंचायत समिती सदस्यांतर्फे नवनिर्वाचित सदस्यांतर्फे ते आपलं मनोगत व्यक्त करतील. ही महत्वाचं सर्वप्रथम 28 जानेवारीला सर्वांचे दैवत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकाऱ्यांनी या नूतन जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्राचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे, त्याचप्रमाणे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंतबाबा, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रतापबाबा पाटील उपस्थित, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, सर्व कर्मचारी वर्ग आणि कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. साहेब, तुम्ही या नूतन सदस्यांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो. आणि आम्हाला जे सदस्य करण्यामध्ये फार सिंहाचा वाटा आहे. या तिन्ही नेत्यांना आदरणीय मामांना, नामदार साहेबांना, बाबासाहेबांना आमच्या पंचायत समिती सदस्यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो की आपण आमच्यासाठी आता परिश्रम घेतले, अपार कष्ट घेतले. त्याबद्दल आपल्या तिन्ही नेत्यांचं आम्ही सर्व पंचायत समिती सदस्य ऋणात राहू. इथून पुढच्या काळात आम्ही सर्वजण या पंचायत समितीमध्ये एक दिलाने एक विचाराने काम करू आणि येणाऱ्या सर्व ग्रामस्थांची, नागरिकांची शक्य तेवढी कामं प्राधान्याने करू. त्या नागरिकाची कुठली तक्रार आपल्यापर्यंत येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. पुनश्च एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांना नूतन सदस्य पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना शुभेच्छा देतो आणि या तिन्ही नेत्यांना आमच्या पंचायत समिती सदस्यांच्या वतीने पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने निर्मलाताई सागरचे विस्तार या आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. जवळ घ्या, जवळ घ्या, सर्वप्रथम माईक जवळ घ्या. मी माननीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. व्यासपीठावर
आपल्या तालुक्याचे आमदार दत्ताभाऊ भरणे आणि हर्षवर्धन भाऊ, तसेच प्रतापबाबा पाटील, आबासाहेब जगदाळे, हनुमाबा कोकाटे, दोन्ही सर, सर्वच मान्यवरांचे मी आभार मानते. आणि पंचायत समितीच्या आम्हाला उपस्थित सत्कार समारंभाला उपस्थित म्हणजे आमंत्रित केल्याबद्दल त्यांचाही धन्यवाद बेडू साहेबांचं. आणि सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडून आलेल्या उपस्थितीच्या वतीने सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर डोले सरांना विनंती, कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सागरने सांगितलं तेवढं बोलली ती, जास्त काय नाही. नाही वेगळं सांगितलं होतं ते वेगळं गेलं नाही मेसेज. लोकप्रिय नाही मेसेज नाही गेला. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना आपल्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे इंदापूर तालुक्याचे भाग्य विधाते राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्ताभाऊ भरणे, माजी सहकार मंत्री सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे सन्माननीय आबासाहेबजी जगदाळे, व्यासपीठावरती उपस्थित तालुका अध्यक्ष हनुमंतरावजी कोकाटे, प्रतापबाबा पाटील, गट विकास अधिकारी सन्माननीय खोडे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित नवनिर्वाचित जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार बंधूंनो, परवा या इंदापूर तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी मतमोजणी झाली आणि तालुक्यामध्ये भरघोस असं मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून दिलं. त्याबद्दल सर्व इंदापूर तालुक्यातील सर्व तमाम मतदार बंधू भगिनींचं आम्ही सर्व विजयी उमेदवार आभार व्यक्त करतो. व्यासपीठावरती उपस्थित नेते मंडळी यांनी अतिशय बारीक सखोल असं प्रचाराचं नियोजन करून दिलं. घरोघरी सर्व उमेदवारांना जाऊन आशीर्वाद घेण्यात आलं आणि या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व 24 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून जनतेने प्रचंड असं मतदान केलं आणि निवडून आल्या. त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. इथून पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजना असतील, पंचायत समितीच्या योजना असतील, या सर्वांना बरोबर घेऊन तळागाळातील गोरगरिबांच्या विकासाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही सर्व जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे सदस्य प्रयत्न करू आणि या योजना या तिन्ही नेत्याच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचू आणि आपल्या सर्वांचा जो बहुमोल असा आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे मतदानारूपी, त्याचा आम्ही सार्थ ठरवू आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी आमच्यावरती जो विश्वास दाखवला, आम्हाला प्रचंड मताने विजयी केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सन्माननीय व्हिडिओ साहेब यांनी या ठिकाणी सर्व सदस्यांना बोलवून या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर भाऊंना विनंती करतो की कृपया आपण मार्गदर्शन करावं. आपल्या राज्याचे कृषी मंत्री नामदार श्री दत्तात्रयजी भरणे मामा, आमचे सहकारी आणि जिल्हा बँकेचे संचालक श्री आबासाहेब जगदाळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंतरावजी कोकाटे, प्रतापबाबा, आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, त्याचप्रमाणे मनरेगाच्या तहसीलदार, गट विकास अधिकारी भोसले मॅडम, जिल्हा परिषदेचे निवडून आलेले सर्व सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, पत्रकार, ज्या महिला सदस्य झाल्या त्यांचे मिस्टरपती, ते पण सगळे उपस्थित आहेत आणि जमलेले सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी दादांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करतो आणि आज अजूनही विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाही आणि म्हणून दादांचा निधनानंतर पहिलाच कार्यक्रम हा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये होतोय आणि म्हणून पंचायत समितीच्या वतीनं या तालुक्यातल्या सर्व जनतेच्या वतीनं
मी दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तालुक्यातल्या सर्व जनतेला मनापासून आभार व्यक्त करतो की या तालुक्यातल्या सर्व जनतेनं दादांच्यावर विश्वास व्यक्त करून दादांच्या कायमच्या आपल्या गैरहजेरीमध्ये या तालुक्यातल्या सर्व मतदारांनी 24च्या 24 जागा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून दिल्या याबद्दल मतदारांचा आणि जनतेचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. मित्रांनो, कालची निवडणूक झाली ती फार मोठी एका दुःखद प्रसंगातली ती निवडणूक होती आणि अशा निवडणुकीमध्ये कुठेही फारसा प्रचार न करता फारसा कुठे गाजावाजा न करता नेहमीच्या पद्धतीनं प्रचार करण्याची जे तंत्र असतात किंवा जे सूत्र असतं ते काही आपल्याला करता आलं नाही. पण तरीही अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ 70 ते 72% पर्यंत मतदान या तालुक्यातल्या जनतेनं अतिशय निर्भयपणाने येऊन मतदान केलं आणि होणाऱ्या मतदानातलं 1,52,744 मतदान हे घड्याळाला झालं. याबद्दल एकदा खरं आपण मतदारांचे या ठिकाणी आभार मानलं पाहिजे. टक्केवारी जर बघितली आपण तर काही जिल्हा परिषदमध्ये फक्त 18% मतं गेली, काही जिल्हा परिषदमध्ये 12% मतं गेली, काही जिल्हा परिषदमध्ये 16% मतं गेली. सगळी 18-19% आत विरोधकाला मतदान झालं आणि असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये आपल्याला मताधिक्य मिळालं नाही. आणि मला असं वाटतं हा इंदापूर तालुक्यातल्या गेल्या 70 वर्षातल्या इतिहासामधला हा एक नेत्रदीपक विजय मिळवला आणि मला वाटतं याचं सर्व श्रेय या तालुक्यातल्या समजूतदार मतदारांचं आहे. परिस्थितीला अनुकरून काय घटना घडल्यानंतर आपण कसं जबाबदारीने वागायचं हा एक उत्तम उदाहरण या तालुक्यातल्या जनतेनं अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलं आणि म्हणून खरंच जेवढा आभार मानावं तेवढा आपल्या या सर्वांच्या दृष्टीनं कमी पडेल असं मला या ठिकाणी वाटतं. मी जास्त वेळ आपला घेणार नाही. आज मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना याचा व्हिडिओने आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला. मला वाटतं हे सभागृह मामा जरा थोडं आपल्याला चांगलं दुरुस्त करावं लागेल थोडं, कारण आम्ही पण या सभागृहामध्ये होतो, तुम्ही या सभागृहामध्ये होता, आप्पासाहेब या सभागृहामध्ये होते. म्हणून ह्या सभागृहाचे वैशिष्ट्य आहे आणि मला असं वाटतं एक चांगलं सभागृह झालं तर आपल्याला काही वर्कशॉप घेता येतील. आणि हे करत असताना आता इथं सगळे सदस्य आलेले आहेत. आज अंकिता येऊ शकली नाही कारण राज ठाकरेंच्याकडे 11:30 वाजता त्यांचा एक सत्काराचा कार्यक्रम होता आणि काल संध्याकाळी मामा तुमचा निरोप आला त्यामुळे ती आज येऊ शकली नाही कारण तिथं त्यांनी एक सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. परंतु आता आपण सगळे मेंबर्स इथं उपस्थित आहेत. मला असं वाटतं की 1-2 दिवसाचं 3 दिवसाचं ट्रेनिंग प्रोग्राम व्हिडिओ तयार करा आणि यशदाला वाटलं तर मामा आपण त्यांना सगळ्यांना वेळ घेऊन देऊ कारण आता या भोसले मॅडम आल्या त्यांच्याकडे नाही ते होईल पण त्याच्या अगोदर आपलं घेऊ अगोदर ते नंतर सगळ्या जिल्हा परिषद सदस्याचं होईल त्यावेळेस होईल. पण शेखर गायकवाडांना परवा आम्ही लग्नात पुण्यामध्ये भेटल्यावर सांगितलं तर कुठेतरी आता ही सगळी नवीन टीम आहे आता आणि या सगळ्या नवीन टीमला कुठेतरी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन योजना काय हे समजून घेणं आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची काही सूचना फक्त करणार आहे आणि ह्या पहिल्या दिवशी करणं गरजेचं असतं. कुठलाही सदस्य कोणत्याही मिटिंगला अगदीच इमर्जन्सी असेल तर त्यांनी गैरहजर राहावं पण मिटिंग मात्र कुठल्याही सदस्यांनी चुकवू नये. नाहीतर मग मला कामच होतं मग मी इकडेच गेलो तिकडेच गेलो असं होता कामा नये. मिटिंगच्या बाबतीमध्ये 1 तास अगोदर आणि मामा थोडी पार्टी मिटिंग घ्यायची एक पद्धत आपण सुरू करू. अगोदर आपली एक पार्टी मिटिंग घेऊ. अजेंड्यामध्ये काय विषय असतात त्याची एक चर्चा जिल्हा परिषदेची वेगळी होईल, पंचायत समितीची वेगळी होईल. आणि मला असं वाटतं की ज्या दिवशी पंचायत समितीची मिटिंग असेल त्या दिवशी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सुद्धा 1 तास अगोदर येऊन कारण त्यांना सभागृहात येता येणार नाही जिल्हा परिषद सदस्यांना पण किमान त्या सदस्यांच्या बरोबर 1 तास अगोदर चर्चा करावी म्हणजे त्या गटामध्ये काय चाललेलं आहे हे जिल्हा परिषद सदस्यालाही कळलं पाहिजे. आणि जिल्हा परिषद सदस्यांनी सुद्धा ज्यावेळेस जिल्हा परिषदेची मिटिंग असते त्याच्या अगोदर पंचायत समिती सदस्यांनाही सांगितलं पाहिजे की बाबा ही विषय जिल्हा परिषदमध्ये आहे असं थोडंसं कोऑर्डिनेशन या बाबतीमध्ये आपण करू. आम्ही दोघं तिघं तर आहेत मार्गदर्शन करायला कारण आम्ही पण ह्याच रूटमधनं समाजकारण राजकारणामध्ये पुढे गेलेलो आहे. दुसरी एक सूचना अशी आहे की मिटिंगमध्ये
जो निर्णय घ्यायचा आहे तो एक विचारानं झाला पाहिजे. आता इथं तर काय सगळं आपलंच आहे, त्याचा अर्थ असा नाही की मग चालतंय आता काय बहुमताची काय अडचण नाही, गुण आहे. कारण या तालुक्यातल्या लोकांनी तुम्हाला एवढं पाठिंबा दिलाय की आता आपल्याला कामाच्या रूपाने त्यांना त्या ठिकाणी दाखवावं लागेल. त्याचबरोबर पंचायत समितीतले जे सगळे अधिकारी उपस्थित आहेत. ठीक आहे, 4 वर्ष प्रशासकाचा कारभार होता, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम केलं, व्हिडिओने चांगलं काम केलं, जिल्हा परिषदनी प्रशासन काळात काम केलं, पण आता लोकप्रतिनिधी आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा मान सन्मान हा व्हिडिओ विशेषतः तुमची जबाबदारी जास्त आहे. आल्यानंतर त्या सदस्याला या म्हणा, बसा म्हणा, आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्याशी काही माहिती मागितली तर माहिती उपलब्ध करून देणं, नाहीतर तुम्ही बसलाय ऑफिसमध्ये, ती सदस्य बिचारा बसलाय बाहेर लाकडावर, असलं काय होऊ नये. थोडस ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, 20-20, 30-30 हजार मतामधून एक सदस्य आलाय, जिल्हा परिषद सदस्य 40,000 मतातून निवडून आलेला आहे. तर हा सुद्धा लोकशाहीमध्ये हा थोडासा एक वेगळा भाग या ठिकाणी ठरवा. व्हिडिओ एक लेटर पॅड चांगले तयार करा, विजिटिंग कार्ड तयार करा, त्या सगळ्या सदस्यांना द्या, कारण शेवटी तो आज त्या भागातला प्रतिनिधी आहे आणि त्या पद्धतीनं ग्रामसेवक असतील, विस्तार अधिकारी असतील किंवा गट शिक्षण अधिकारी असतील, या सगळ्यांची एकत्रित मिटिंग एचओडीची सुद्धा, म्हणजे तुमच्या लेवलला जे काय आता कोणी सभापती होतील, उपसभापती होतील, त्यातलेच कोणतरी होतील, पण त्यांनी पण सगळा वेळ तिथं दिला पाहिजे. साधारणतः पंचायत समितीचं कामकाज हे सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत चालतं खरं म्हणजे. त्यामुळे आपला पदाधिकारी जर 11 वाजता इथं आला, उद्या जर आपलं सगळं काम बघून जर 4 वाजता इथं आला, ते कोण भेटणार नाही तुम्हाला इथं. कारण पंचायत समितीचे लोकेशन असं आहे की माणसं एसटीने येतात जातात. तर हा एक जनसंपर्काचं माध्यम, या माध्यमातून आपण करूया. बाकीच्या वेळोवेळी ज्या काही योजना असतील त्याचा जास्त फायदा तुमच्यापर्यंत कसा आणता येईल आपल्याला, हा प्रयत्न आपण निश्चितपणाने करू. पुन्हा एकदा सर्व निवडून आलेल्या सदस्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आलेले सगळे आमचे मिस्टर सदस्य आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर मिटिंगला जात जा, पण तुम्हाला आत प्रवेश नाही. सागर म्हणजे तिथं वाद व्हायचा परत अजून जिल्हा परिषद मध्ये. ठीक आहे, बाहेर तिथं केबिनला बसू शकता तुम्ही, काय हरकत नाही, गमतीचा भाग सोडा. पण आता आमच्या महिला भगिनींची संख्या 50% आहे, म्हणजे ह्या 24 पैकी 12 जवळजवळ तो महिलाच आहेत सगळ्या. त्यामुळं आपण हे सगळ्यांनी सगळ्याला एकत्रितपणानं सहकार्य करून आपण काम करू. एक चांगलं आदर्श पंचायत समिती, एक उत्तम प्रशासन कसं चालतं हे आता मामा आहेत, आप्पासाहेब आहेत, आम्ही प्रतापबाबा, हनुमंतराव, आम्ही तर सगळेजण मार्गदर्शन करू. पण शेवटी काम तुम्हाला करायचंय. आमचा कुणाचाही हस्तक्षेप हा तुमच्या कामामध्ये राहणार नाही. फक्त तुम्ही चुकला तर मात्र आम्ही तुमचं कान पकडल्याशिवाय पण राहणार नाही, हे पण लक्षात ठेवा. कारण शेवटी आपल्याला काम करायचंय. लोकांनी खूप विश्वासानं ही सत्ता आपल्याला दिलेली आहे, त्याला कुठेही तडा जाऊ नये एवढंच आव्हान या ठिकाणी करतो. दादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करतो आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला धन्यवाद देतो की तुम्ही आज या सगळ्यांना आम्हाला इथं बोलवलं आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर आदरणीय मामाला विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आजच्या सत्कार पंचायत समितीमध्ये जो आमचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकापासून सगळेच त्यांनी जो आज हा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित असलेले राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब, अप्पासाहेबजी जगदाळे, हनुमंतराव कोकाटे, प्रतापबाबा पाटील, बीडीओ पुढे साहेब, सर्वच जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, उपस्थित सगळेच बंधू आणि भगिनींनो, पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं आपले सर्वांचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री, ज्यांनी आपल्या सर्वांना खूप काही दिलं, खूप काही गोष्टी त्यांच्याकडून आपण शिकलो. आणि आज जे झेडपीचे उमेदवार, ते जिल्हा परिषद उमेदवार तुम्हाला दिसत आहेत किंवा पंचायत समितीचे उमेदवार दिसत आहेत, ही निवड ही दादांची होती. दादांनी निवड केली, परंतु आज दादा हे निवडून आलेले सदस्य पाहण्यासाठी आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत, त्याचं दुःख हे आज आपल्या सर्वांना आहे. दादांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी
ही राज्यामध्ये तर झालेलीच आहे, पण आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या नवीन सदस्याच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण शुभेच्छा अर्पण करतो. आणि आत्ताच मी भाऊंचं भाषण अप्पासाहेब असतील, आबा असतील, दोन्ही आपले व्हिडिओ साहेब असतील, त्यांचं बारकाईनं भाषण ऐकत होतो. मी खरं तर पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या आमच्या सेवकांचं, अधिकाऱ्यांचं खरंच आभार मानतो की हा सत्कार खरं तर पंचायत समिती सदस्यांची निवडी नंतर सत्कार असतो, पण तो किंवा झडपीच्या अध्यक्षांची निवडीत सत्कार असतो, पण हा सत्कार त्यांनी अगोदरच तो घेतला. तो नक्की आपलं कामकाज हे अधिक कार्यक्षम होईल ही निश्चित प्रकारे आज आपल्या सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, व्हिडिओ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की निश्चित प्रकारे जिल्हा परिषद सदस्य असू द्या, पंचायत समिती सदस्य असू द्या, आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मीटिंग कुठली चुकवली नाही की तुम्हाला आपोआप नुसतं सभागृहात बसलं यश तरी समजतं. सभागृहात बसून फक्त ऐकून घ्यायचं, कोणाचं काय चाललंय, कोण काय म्हणतंय, नुसतं सभागृहात बसलं त्यातनं बरीचशी कामं तुम्हाला, बरीचशी आपोआप माहिती त्यातनं होते. तुम्ही 2-3 नवीन सदस्यांना 2-3 मिटिंगला थोडी अडचणी, पण 4थ्या-5व्या मिटिंगला आपोआप तुम्ही बोलायला सुरुवात करता. आणि मला खरं सागरच्या बायकोचं पण विशेष तिथं अभिनंदन करायचं की तिने काय असू द्या, सागरने शिकवून जरी आणलं तर ती बोलली सागरने नव्हतं ना, आणि त्याचं अजिबात ऐकू नको ते सागरला शिकवून. त्यामुळं मला दोन्ही सदस्यांना, पंचायत समिती विनंती करायची की बाबांनो, शेवटी कुणी आईच्या पोटातून शिकून येत. मी तुम्हाला गंमत सांगतो की मी तर सहकार क्षेत्रामध्ये काम होतो. डायरेक्ट 2012 साली झेडपीचा सदस्य झालो, आणि सदस्य झाल्यानंतर मग आपल्याला कळतं की कुठली योजना, आणि ढोले सरांसारखी सासूरवाशी नावं तिथं होती, म्हणजे विरोधी भाऊ तुमचं तिकडं होतं. त्यामुळं आता सगळं एक त्यामुळं तिथं असताना ती इतकं बारीक असायचं. मी पण अध्यक्ष होतो, ढोले सर काय कोणी मग शेवटी अध्यक्षच असतो. त्यामुळं इतकं बारकाईने आम्ही तिथं कामकाज केलं, आपण केलं. आणि योजना, अनेक योजना की झेडपीमध्ये, पंचायत समितीमध्ये अनेक योजना असतात, पंचायत समिती सुद्धा अनेक योजना असतात. फक्त तुम्ही त्याचा लाभ जर दिला, लोकांपर्यंत दिला, आणि योजना ही गरिबांपर्यंत पोहोचवायची. आणि गरिबांसाठी तुम्हाला जेवढं काय करता येईल, सर्वसामान्य माणसासाठी जेवढं काय करता येईल, माझे अल्पसंख्याक मागासवर्गीय माणसासाठी जेवढं करता येईल, कारण मागासवर्गीयचा एक मोठा वेगळ्या प्रकारचा निधी आपल्याला असतो. आणि शेवटी हा निधी जर तुम्ही तिथं पोहोचवला, वाड्या वस्तीमध्ये गेला, लोकांना समजून तिथं त्याला लाभ झाला, आणि तुमचं काम जर दिसलं तर लोक तुमच्याबद्दल आपोआप चर्चा करतात की म्हणतात अरे कुणीतरी एक झेडपी सदस्य आहे, कुणीतरी एक पंचायत सदस्य आहे, तो आपल्यासाठी काम करतोय, त्याने आपल्या गावासाठी हे दिलंय, त्यांनी ही योजना आणली, त्यांनी वैयक्तिक लाभाची योजना ह्या आणल्या. ती बसत नसताना ही कागदपत्र त्यांनी मागून घेतली, आणि ताबडतोब तिथं कागदपत्र मागून त्यांनी आज आपल्याला त्याचा लाभ, वैयक्तिक आपल्याला लाभ झाला. अशा योजना करण्याचा प्रयत्न बाबांनो सगळ्यांना सदस्यांना सांगतो करा. शेवटी तुम्हाला आता एक संधी आहे, ही तुम्हाला मिळालेली संधी आहे. संधीचं सोनं कसं करता येणार, संधीच्या माध्यमातून तुम्ही घडत राहणार आहे, तुम्ही संधीच्या माध्यमातून हे करत जाणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, आता निवडणूक झालेली आहे की काल कुणी विरोध केला की त्यांनी आता ते त्यांच्या पक्षात विरोध केला म्हणजे त्याचं काम करायचं ना, असं अजिबात करू नका. शेवटी आता सगळ्या जनता तुम्हाला निवडून दिलंय, एका पंचायती घटकमध्ये नाही, एका झेडपी सदस्य आपल्या सगळ्यांनी तुम्हाला निवडून दिले. त्यामुळे हा माझा, तुझा, पक्षाचा, लांबचा हे जोडे बाजूला ठेवा. शेवटी काम सगळ्यांना बरोबर घेऊन काम करा. जी माणसं सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतात, शेवटी ती माणसं यशस्वी होतात. आपण म्हणतो ना तडजोड, आयुष्यामध्ये तडजोड ही खूप महत्वाची असते. त्याप्रमाणे सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांची कामं करा, सगळ्याला विश्वासात घ्या. आणि काम करताना मी केलंय म्हणलं की अवघड होतं. आम्ही केले काय गोष्टी मॅडम, आम्ही केलंय म्हणा, मी केलंय म्हणू नका, आम्ही, आणि सगळ्याला विश्वासात घेऊन करा. असं एकटं काम एखाद्या ठिकाणी करायचंय आणि हे करायचंय. त्यामुळे सगळ्यांना जर विश्वासात घेऊन केलं तर तुम्ही तिथल्या लोकांचं समाधान करू शकता, आणि तुम्हाला पण संध्याकाळी समाधानाची झोप येऊ शकते. असं काम जेणेकरून चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा. मगाशी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अप्पासाहेब असतील, भाऊ असेल, मी असेल, आबा असेल, आम्ही तरी काय, शेवटी आम्ही जिल्हा परिषद मधूनच तयार झालो. शेवटी झेडपीच्या योजना मी तुम्हाला गंमत सांगतो की
अनेक योजना, अनेक पैसे आपण आणायचो, पण एक मी ते ह्याच्यामध्ये पाहिलं आपल्या बजेट बुक मध्ये, आणि एक हेड राहिला होता 5,000 रुपयाचा हेड बंद केला. अंगणवाडी दुरुस्ती हा हेड बंद झाला होता आणि तिथं 5,000 रुपये होते. किती? 5,000. किती किरकोळ भाव आहे, 5,000 किरकोळ. इकडे 250-300 किती पैसे मी कुठे आणलं, ते 5,000 सुद्धा मी इंदापूरला आणलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य त्या 5,000 सुद्धा मी इंदापूरला आणलं होतं. इतकं बारकाईने जर तुम्ही सगळ्यांनी जर लक्ष दिलं, शेवटी तुम्हाला मी सांगतो की त्यातनं कुठेतरी तुम्हाला एक संधी आहे. त्या संधीचं सोनं कसं करता येईल, या संधी झेडपीच्या माध्यमातून, पंचायतीच्या माध्यमातून गोरगरीब म्हणजे गरिबांपर्यंत पोहोचण्याचं तुम्हाला एक व्यासपीठ मिळाले, एक तुम्हाला गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याची एक तुम्हाला संधी आहे. निश्चित प्रकारच्या संधीचा उपयोग आपण सगळ्यांनी भविष्यामध्ये चांगलं करा आणि लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं केल्यानंतर त्याचा किती फायदा होतो हे स्वतः मी अनुभवलेलं आहे, मी स्वतः ते पाहिलेलं आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे आज तुम्हाला जनतेने चांगल्या मतांनी निवडून दिलेले. आज हे सगळे तुमच्या अधिकारी समोर, पंचायत समितीचे अधिकारी व्हिडिओ आहेत, आणि हे ठीक आहे, जे अधिकारी आहेत पंचायत समिती, तुम्ही त्यांचा समन्वय चांगला ठेवा. तुमचं आणि त्यांचं नातं मैत्रीच राहिलं पाहिजे. जो अधिकारी आहे तो भाऊसाहेबच आहे, ग्रामसेवकच आहे, मी झेडपी सदस्य, असं नाही. शेवटी तुम्हाला जर काम करून घ्यायचं असेल, तुम्हाला जर तिथे, मी तुम्हाला नेहमी सांगतो, ग्रामपंचायत कुठे यशस्वी होती, जिथं ग्रामसेवक आणि सरपंचाचं नातं चांगलं असतं, दोघं एका विचाराने काम करतात, तिथं ग्रामपंचायतीमध्ये अनेक योजना आणता येतात, अनेक चांगली कामं करतात. तसं तुम्ही पण पंचायत समितीमध्ये तुम्ही आहे, तुमच्या अधिकाऱ्यांचे संबंध चांगलेच असले पाहिजे. संबंध तुम्ही त्यांच्याशी समन्वय चांगले ठेवून त्यांच्या माध्यमातून शेवटी अधिकारी तो खुर्चू तिथं कायमच असतो. त्यामुळे अनेक योजना माहीत असतात, त्यांना माहित असतं की हे योजना आहेत, की अशी आहेत, बाबा ते असं ह्या सदस्याने आपल्याला एखाद्या सदस्याने दिलं, समजा आमच्या हर्षवर्धन लोंढेने दिलं, आणि लोंढे जर पहिल्या दिवशी जर जाऊन तिथं काय जर असं केलं तर मग शेवटी तो कर्मचारी पण आपल्याला काही सांगत नाही. त्यामुळे लोंढे आपल्या हर्षवर्धन लोंढे जर त्यांना समजून सांगितलं, नातं एक वेगळं ठेवलं, तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित प्रकार होतो. अधिकाऱ्यांशी सुद्धा संबंध हे चांगले जिल्हा परिषदेमध्ये पण राहिले पाहिजेत आणि पंचायतीमध्ये राहिले पाहिजेत. त्याचा लाभ निश्चित प्रकारे त्याचा लाभ आपल्या भागाला, आपल्या विकासाला भविष्यामध्ये होतो. हे मुद्दा तुम्हाला सगळ्यांना सांगतो. कुठेही काम करताना भाषा ही आपली सगळ्यांची सौजन्याची असावी, कुठेही वेडवाकडं कुठं आपलं पाऊल हे नसावं, हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांना सांगतो. आज बरं झालं, आज आमचे पत्रकार सुद्धा इथं आहेत, ज्येष्ठ आहेत, आमचे मीडियाचे इथं प्रतिनिधी दिसत आहेत. आज भाऊ मी तुम्हाला पाठीवर म्हणलं होतं की आपल्या टोटल ग्रामपंचायत किती 18 एक वाटतं ना, 117 ग्रामपंचायती, आणि 117 ग्रामपंचायतीची मी तुम्हाला आज गंमत प्रामाणिकपणे सांगतो. तुम्ही आज बरेच आमचे अधिकारी पण आहेत, कर्मचारी पण आहेत, आमचे काय कार्यकर्ते पण आज सगळे हजर आहेत, काय आमचे प्रमुख पदाधिकारी पण हजर आहेत. आज मला कुठेतरी सांगायचं होतं, म्हणलं आज मला म्हणलं मी सांगावं, आणि निवडणुकीच्या अगोदर मी भाऊंना आणि आप्पासाहेबांना मी बोललो होतो, आणि आज म्हणलं मी बोलणार आहे. 117 ग्रामपंचायतीपैकी जिल्हा परिषदेचा हिशोब जर केला तर फक्त 2 ग्रामपंचायतीला आपल्या उमेदवारांना मतदान करेल, फक्त 2. किती? 2. याचा अर्थ 117 ग्रामपंचायतीचे सगळेच कार्यकर्ते हे आपल्यावरती प्रेम करतायत, हे आपल्यावरती एक चांगल्या प्रकारचं त्यांचं आपल्या सगळेच कार्यकर्ते तुमच्या गावात. त्यामुळे मला एक तुम्हाला सांगतो, उद्या होणाऱ्या ग्रामपंचायती किती निवडणूक आहे? 81 होते सगळ्या, 60 आणि 81, 61 आणि 20, 81. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी 61 ग्रामपंचायतीमध्ये मी निर्णय घेतलेला आहे. ते दोघं नंतर ते घेतील सगळे सृष्टी. मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही सगळेच गावातले, आता सगळे गटगट आपले एकत्र आले, सगळेच आमच्यावर तुम्ही प्रेम करता. विनाकारण त्रास काय होतो की आपण पुढं लक्ष दिलं की परत दुसरा पुढचा नाराज होतो. त्यामुळे आज पुढं ह्या 61 आणि 20 ग्रामपंचायत कुठल्याही ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये मी माझे सगळेच सगळेच जवळचे, सगळे जीवाभावाचे, आणि मी तुम्हाला कुठे जर मिटत असेल, आम्ही सगळी मंडळी, मी माझं फक्त सांगतो, आम्ही सगळी मंडळी कुठे मिटत असेल तर मी भाग त्या ग्रामपंचायतीमध्ये घेणार आहे. मला सगळे सारखे 81 ग्रामपंचायतीमध्ये कुणी मी त्यामध्ये मी आज माझं जाहीर करतो, मी या निवडणुकीमध्ये मी स्वतः त्यामध्ये भाग घेणार नाही. कारण सगळेच माझ्या जवळचे, सगळेच माझ्या जीवाभावाचे. तर माझी ही नोंद घ्यावी,
श्रेष्ठ तुमच्या माध्यमातून हे करावं. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मला कृपा करून मिटत असं खरं सांगतो मी तुम्हाला. आता आम्ही सगळं आमचं मिटतंय म्हणजे तुमचं मिटाय काय अडचण आहे? आता आमचं मिटलंय त्यामुळे बाबांनो काय नाही ग्रामपंचायत लय सरपंच लय छाती मोठी होती लय मोठं होत नाही काय करणार माणूस विनाकारण वेळ पैसा सगळं खर्च जातं डोक्याला त्रास होतो आणि विनाकारण कटकट तत्तर धरलं कशासाठी कोण ग्रामपंचायत सरपंच वगैरे ठीक आहे शेवटी निधी तर देणार आम्हीच आहे सर निधी देणार आम्हीच आहे ना. त्यामुळे हे कुठे कुणा बाबा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कुणी जास्त करू नका. 2 पावलं मागं घ्या 2 पावलं पुढे घ्या. मिटवायचं असलं तर मग आम्हाला बोलवा. तिथे मी आधी माझी भूमिका सांगितली त्या तिघांनंतर ते सांगतील ते माझी भूमिका मी सांगितली. माझी विनंती हात जोडून कुणीही नवीन ज्याला ग्रामपंचायत सरपंच व्हायचंय त्यांनी जर मिटत असलं तर मला सांगावं. मी कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये भाग घेणार नाही. येणारा सरपंच पण माझा आणि समजा तिथं इलेक्शन झालं आणि पराभव झालेला सरपंच पण माझा. हे मी आज माझी भूमिका मी पहिल्यांदा जाहीर करतो. त्यामुळं कुणीही ग्रामपंचायत आणि तुम्हाला एक सांगतोय बाबांनो मिटवा काय खरं नाही रे बाबा किती ही कटकट तत्तर तत्तर काय काय करते मिळत आपल्याला काही मिळत नाही. गावचा विकास बाजूला राहतो विनाकारण गावात भांडणं होतात तत्तर बांधाचं भांडण कुठलं भांडण सगळं इथे येतं. त्यामुळे सगळी भांडणं तुम्ही सगळ्यांनी बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी तालुक्याच्या कल्याणासाठी सर्व 81 ग्रामपंचायत एकत्र या आणि तडजोड करा. कोण सदस्याला म्हणजे लय मोठा होत नाही. एखादा ग्रामपंचायत सरपंच झाला नाही आमच्या कडे आला आम्हाला काय कामं करायला काय सरपंच लागणार आहे का आम्हाला काय ग्रामपंचायत सदस्य लागणार आहे का तर आम्ही कुणाची बिन कामं करणार ना. साधा जो सदस्य आणि उलट आम्हाला तर एखाद्याने कळलं की ह्यांनी माघार घेऊन पुढच्याला चान्स दिलाय तर सरपंचापेक्षा ज्यांनी माघार घेतली त्याचं स्थान आमच्यापेक्षा मोठं आहे. त्याचं स्थान आमच्यापेक्षा मोठं आहे. त्यामुळं मागं पुढं सरा थोडं अजिबात कुठं कुणी एकाही करू नका. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये कृपा करून आपण सर्वांना मी सांगतो तडजोड करा आणि तडजोडीत आम्हाला बोलवा. पण ग्रामपंचायतीमध्ये मी इथून पुढे भाग घेणार नाही कारण सगळेच माझे सगळेच आमचे सगळेच जवळचे. त्यामुळं आज हे मला सांगायचं होतं बरं झालं पंचायत समितीच्या हॉलमध्ये आता या सदस्यांना कळलं सगळ्यांना. त्यामुळे नक्की हा मॅसेज हा सगळ्यांना निश्चित प्रकारे देतील आणि ग्रामपंचायती विनोद करण्यासाठी जेवढं काय तुम्हाला करता तेवढं करा जेणेकरून ज्या ग्रामपंचायती विनोद होतील त्यांना अधिकचा निधी कसा देता येईल आधीचा निधी कसा त्यांना जास्त निधी कसा देता येईल गावामध्ये विकास जास्त कसा करता येईल ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची राहील. त्यामुळं ग्रामपंचायती शक्यतो बिनविरोधच करा तडजोड करा मागं पुढं करा. आणि आज ह्या निमित्तानं सांगतो सदस्यांना आता बाकीच्या गोष्टी आपोआप तुम्ही मगाशी भाऊनी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये ट्रेनिंग गायकवाड साहेब आपलेच जवळचे त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना एक कसं ट्रेनिंग वगैरे तिथं देता येतो देण्याचा व्हिडिओ साहेब आपलं पत्र पहिले जाऊया. तालुक्यात आमची सगळ्यांची लोकप्रतिनिधी मागणी सेपरेट पत्र आपल्या त्यांचं हो द्या की आपलं ट्रेनिंग तिथं राहायचंय आपल्याला राहायचंय सागराला न्यायचं नाही. त्यामुळं तिथं आपण सगळ्यांनी त्यातनं शिका. खूप चांगला कार्यक्रम इथं पंचायत समितीमध्ये होतोय. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व सदस्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आणि दुसरं लोड बिड घेऊन काय नाही सगळं समजतं गेले तुला म्हणलं आपल्या भाषा ह्याला सुद्धा उठलेलं करायला. तिथं आमची ताई आपली मोहची मुलगी तिथं एकदम लहान आहे अजून. त्यामुळे जास्त न बोलता आपोआप तुम्हाला सगळ्यांना समजेल बसल्यानंतर त्यात गेल्यानंतर मीटिंग मध्ये गेल्यानंतर आणि तुम्ही भविष्यामध्ये तुमच्याकडून खूप अपेक्षा या लोकांच्या तुम्हाला चांगल्या मतानं लोकांनी निवडून दिले. तुम्ही त्या अपेक्षा डोले सर तर जुनेच आहेत. डोले सर सभापती जुने किती 1 2 तुम्ही कारण कोण 3 डॉक्टर सर नाही मेघनाथ जुनेच आहेत 4च आहेत ना आपल्याकडे अंकिता 5च ना 5 मला वाटतं 24 मध्ये 19 नवीन आहेत आणि 5 आपले जुने. त्यामुळे ढवळे तुम्ही उशीर आला. जर आमचं एक निवेदन मागाशी केले ते सांगतील आपले मित्र पाहुणे शैलेश काटे तुम्हाला सांगतील त्या निवेदनाचा स्वीकार करावा आणि जरा सगळ्यांना सांगा. मी जे काय बोललो ते नंतर तुम्हाला समजेल. कारण का त्यामुळं जास्त अधिक न बोलता पुन्हा एकदा सर्व सदस्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. यानंतर या ठिकाणी
या ठिकाणी प्रथमतः मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. महिला या बाजूने होत्या सगळे. खरे तर आपण पारंपरिक पद्धतीने पुष्पहार व बुके टाळून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये एक व्यक्ती एक झाड लावण्याचं आपल्याला उद्दिष्ट आहे. त्यानुसार आपण मायेचे शाल आणि एक स्पेशल अभ्यास रोप देऊन या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मी प्रथमतः आदरणीय दत्ताबाबा भरणे साहेब यांचा सत्कार गट विकास अधिकारी प्रेमाने मामा प्रेमाने प्रेम काय माहिती प्रेम काय माहिती मामांच्या विनंतीला कृपया वृक्ष द्यावे. मायेचे शाल आणि झाड आदरणीय दत्ताबाबा भरणे घ्या मामा आता घ्या. मामांच्या आग्रहास्तव आदरणीय मेघनाताई तुकाराम बंडगर जिल्हा परिषद गट भिगवण, हर्षदाताई दीपक जाधव जिल्हा परिषद गट पळसदेव, यशराज अप्पासाहेब जगदाळे जिल्हा परिषद गट वडापुरी, सोनाली तुषार जाधव जिल्हा परिषद गट निमगाव केतकी, निर्मला सागर लिसाळ जिल्हा परिषद गट वाचननगर, माधुरी सागर विखे जिल्हा परिषद गट काटी लासुर्णे, श्रीमंत पोपट ढोले जिल्हा परिषद गट काटी, अंकिताताई हर्षवर्धन पाटील जिल्हा परिषद गट बावडा, त्याचबरोबर पंचायत समिती गणातील सदस्य हेमा पद्माकर माळगे भिगवण, जितेंद्र प्रल्हाद वनवे शेटफळगडे, कीर्ती प्रवीण कुमार काळे पळसदेव, दिलीप माणिक भिसे बिजवडी, कल्पना विष्णू पाटील माळवाडी, अर्चना अजित खबाले वडापुरी, रणजित मनोज भोम निमगाव केतकी, जयकुमार गोपाळ कारंडे शेळगाव, श्रीराज दत्तात्रय भरणे बोरी, अनिता नंदू सोनवणे वाचननगर, हर्षवर्धन लासुर्णे, ज्योत्स्ना मोहन सुरकर संसद, बापू लिंबाजी शेंडे पाटील, विमल किसन काळे लाखेवाडी, धनश्री किरण पाटील बावडा, शिवाजी विजयसिंह मोहिते लुमेवाडी अशा सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. फोटो सेशनसाठी कृपया या ठिकाणी सर्वांचा एकत्रित एक फोटो सेशन होईल. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी प्रमुख मान्यवर आदरणीय दत्तामामा भरणे साहेब, आदरणीय हर्षवर्धन भाऊ पाटील साहेब, आदरणीय अप्पासाहेब जगदाळे साहेब, प्रतापबाबा साहेब पाटील, हनुमंतबाबा कोकटे साहेब या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रत्येक व्यक्ती एक झाड आपणाला लावायचे आहे. त्या अनुषंगाने आपण पारंपरिक पद्धतीने पुष्पहार न देता प्रत्येक सत्कार मूर्तींना एक छोटस रोपट देऊन आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित केलेलं आहे. सर्वांना विनंती आहे की हे